गुड मॉर्निंग गर्ल्स. मुलींनो, आजच्या तासिकेत आपणा सर्वांचे मी स्वागत करते. आपण गेल्या पिरियडमध्ये तिफन या कवितेला सुरुवात केलेली आहे आणि त्या कवितेमध्ये विठ्ठल वाघ यांनी शेतकऱ्यांचं पाऊस सुरू झाल्यानंतरचं धावपळीचं जे जीवन आहे, कष्टमय जे जीवन आहे, त्या जीवनाचं चित्रण केलेलं आहे. आणि आपण त्याच्यात बघितलं की काळ्या मातीतून, वावरातून तो शेतकरी शेतातून कसा नांगर फिरवतोय, तिफन फिरवतो आहे. आणि तो तिफन फिरवतो तेव्हा वीज जोरात चमकते, तिच्या पाठोपाठ ढग बरसतात, म्हणजे ढग ढोल वाजवतो, म्हणजे ढग गडगडाट करतात. आणि त्याच वेळेला शेतकरी या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या नंदी बैलांच्या जोडीला घेऊन काय करत आहे, हाकारत आहे, हाकलत आहे. आणि त्याचं नाव दिलेलं आहे सदाशिव. त्याची बायको जी आहे तिचं नाव आहे पार्वती. तिने काय केलं आहे तर काठीला झोळी टांगून ती झाडाला बांधलेली आहे आणि त्या झोळीमध्ये आपलं मूल झोपवलेलं आहे. ते मूल रडत आहे, ते मूल रडत आहे. पण ही मात्र आपल्या ओटी पोटाला बांधून त्याच्यामध्ये बियाणे घालून ते त्या तिफनातून टाकत आहे, पेरणी करत आहे. बाळ तिथे रडत आहे, पाऊस जोरात पडत आहे, वीज चमकत आहे, ढग ढोल वाजवत आहे, ढग बरसत आहेत आणि तानुलं डोळ्यातनं अश्रू गाळत आहे. असं हे जे चित्र आहे ते चित्र फर्स्ट स्टांजामध्ये आपल्यासाठी दिलेलं आहे, जे आपण कालच्या पिरियडला अभ्यासलं. आज आता आपण पुढचं बघूया. काकरात बीजवाई जसं हासर चांदणं, धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंधन. आता इथे काय सांगितलं आहे, काकरात बीजवाई. काकर म्हणजे लिहा शेत, शेतात बीजवाई म्हणजे बीज म्हणजे सीड्स. हे जे पडलेलं आहे, ती जी पार्वती पेरत आहे ना, तर ते शेतात हे जे बीज, काकरात म्हणजे शेतात हे जे बीज पडलेलं आहे ते असं त्या काळ्या मातीवर दिसत आहे जसं हासरं चांदणं. म्हणजे चांदणं, मूनलाईट जणू काही हसत आहे. ते जितकं सुंदर दिसते मूनलाईट, तसं ते शेत बीज पडलेलं शेत सुंदर दिसत आहे. जणू धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंधन. धरतीच्या अंगोपांगी, धरती म्हणजे लिहा धरा, पृथ्वी, जमीन. तिच्या अंगोपांगी, अंगोपांगी म्हणजे तिच्या अंगावर लाडा नवसाचं. इथे लाळा हा वराडी शब्द दिलेला आहे. लाडा नवसाचं म्हणजे लाडाकोडाने, म्हणजे लाडाने, नवसाने वाढवलेलं सो छान गोंधन केलेलं आहे. आता बघा इथे काय सांगितलं आहे, काकरामध्ये म्हणजे शेतामध्ये जे बीज पडलेलं आहे ते बीज जसं आकाशात चांदणं दिसतं, सुंदर उठून दिसतं, तसं ते काळ्या मातीतलं बीज हसरा चांदण्यासारखं दिसतं. आणि ते चित्र बघून असं वाटते की या धरतीच्या अंगावर लाडा नवसाचं कोणीतरी गोंधन केलेलं आहे. आता गोंधन केलेलं आहे म्हणजे काय की ते जेव्हा बीज रुजते तेव्हा त्याच्यातनं ते छोटे प्लांट्स बाहेर येतात आणि ते हिरवे प्लांट्स जणू काही कोणी त्या काळ्यावर गोंधन केलेलं आहे. आपण कसं स्टॅच्यू हे काढतो, टॅटू काढतो, ते गोंधतो की नाही, आपण गोंधन करतो आपल्या हातावर, तसं ते उठून दिसतं टॅटू. तसं त्या काळ्या धरतीवर जणू काही काय झालेलं आहे तर हिरवेपणा जो रुजलेला आहे, जणू लाडा नवसानं त्या धरतीच्या अंगावर छान गोंधन केलेलं आहे, टॅटू काढलेला आहे.
अशा प्रकारे सरीवर सरी येती, माती नाती दुती होते. अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे, पावसाला जोरात सुरुवात झालेली आहे. पाऊस सरीवर सरी मर्माने कोसळत आहे आणि माती भिजत आहे. ती माती जी चिंब चिंब भिजलेली आहे, म्हणजे पूर्णपणे भिजलेली आहे, तर जणू काही नातीधुती काय झालेली आहे, माती झालेली आहे. नातीधुती होणे म्हणजे काय होणे, पूर्णपणे भिजून पावसाच्या पाण्यात न्हाऊन निघणे. आपण आंघोळ करून आल्यानंतर कसे तर छानपैकी न्हाऊन साफसूफ होऊन निघतो, तसं हे पाऊस सरीवर सरी पाऊस कोसळत आहे. माती पूर्णपणे भिजलेली आहे, जणू ती साप त्या पाण्यात न्हाऊन धुवून निघालेली आहे आणि तिचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. सो नातीधुती होणे म्हणजे पूर्णपणे चिंब भिजून मातीचा सुवास सुटणे. तिचा कस्तुरीचा सुगंध काय सांगितलं बघा, तिच्या कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते. आता कस्तुरी म्हणजे कोण, तर डिअर. डिअरच्या बेंबीमध्ये जी कस्तुरी असते तिला ती मस्क जे असते ते डिअरच्या बेंबीमध्ये असते आणि ती डिअर ते जे मस्क जे असते ते डिअर जेव्हा तिथून जाते तेव्हा त्याचा सुगंध येतो. तर काय सांगितलेलं आहे की या पावसाच्या सरी पडताना मातीच्या सुगंधाने जसं काय होते, जणू पृथ्वी नातीधुती होते माती, तसं तिचा कस्तुरीचा वास म्हणजे त्या मातीचा जो वास सुटलेला आहे तो जीवाला भूल पाळते. भूल पाळणे म्हणजे लिहा भुरळ पाडणे, मोहित करणे. मनाला भूल पाडणे म्हणजे मन मोहित करणे, म्हणजे मन आकर्षून घेते. म्हणजे मुलींनो, इन शॉर्ट, पाऊस पडत आहे, पावसाच्या सरीवर सरी पडत आहे, माती पूर्णपणे चिंब भिजलेली आहे, जणू काही मातीने काय केलेलं आहे, स्वतःला आंघोळ घातलेली आहे. त्या मातीचा सुगंध सुटलेला आहे. हा सुगंध कवी म्हणतो कस्तुरीच्या वासासारखा हा आहे, जो खूप सुगंध येतो आणि जीवाला भुरळ पाडतो, मन मोहून घेतो, मन आकर्षित करतो. आणि भूल जीवाला पाळते. आणि जेव्हा आपल्या जीवाला भुरळ पडते, आपलं मन मोहित होते, आपल्या मनाला भूल पडते, तेव्हा वाट सांजिले पाहते. संध्याकाळची ही वेळ आहे. सांजिले म्हणजे सायंकाळ, संध्याकाळ, अँड इव्हनिंग. सो संध्याकाळी ही पाराबती म्हणजे शेतकऱ्याची बायको वाट पाहते. शेतकरी शेतातून कधी येणार. मैना वाटुली पाहते. राघू आणि मैना म्हणजे पोपट आणि मैना. राघू म्हणजे पोपट आणि मैना म्हणजे चिमणी. तर राघू मैना, तसं सदाशिव आणि पार्वती म्हणजे शेतकरी आणि शेतकरीण. तर मैना वाटुली पाहते म्हणजे शेतकऱ्याची काय पाहते, वाट पाहते. पण शेतकरी मात्र तिफन हाणतो. तिफन हाणतो म्हणजे शेतकरी तिफन चालवतो. बघा, संध्याकाळची वेळ झालेली आहे, पाऊस पडत आहे, पावसाचं पाणी, माती भिजलेली आहे, तिने जीवाला भुरळ पाडलेली आहे. मैना मात्र म्हणजे शेतकरी मात्र शेतावर गेलेला आपला म्हणजे नवरा म्हणजे कोण, राघू, सदाशिव, तो कधी येईल ह्याची वाट पाहते. पण सदाशिव मात्र म्हणजे राघू मात्र म्हणजे शेतकरी मात्र शेतामध्ये काय करत आहे, तर तिफन हाणतो. हाणणे म्हणजे जोरात चालवणे. तिफन चालवत आहे. राघू तिफन हाणते म्हणजे शेतकरी तिफन फिरवतो.
नांगरणी करतो आणि ढग मात्र जोरात बरसत आहेत, पाऊस पडत आहे आणि पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशा प्रकारे कवितेमध्ये या स्टांजामध्ये कवीने या शेतातलं दृश्य आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलींनो, अशा प्रकारे ही कवितेमध्ये वऱ्हाडी शब्द वापरून कवीने सुंदर काय केलेलं आहे तर रायमिंग वर्ड्स तयार करून कवितेला सौंदर्य प्राप्त केलेलं आहे. पुढच्या स्टांजामध्ये काय सांगितलंय ते बघूया. वला टाकती तिफन शितू वखर पाहते, पाणी भिजल ढेकुळ लोणी पायाले वाटते. आता काय सांगितलं इथे तर वला टाकती तिफन. तिफनमध्ये जे वला आहे, वला म्हणजे वखर, म्हणजे हे इम्प्लिमेंट जे आहे ते तुम्ही बघा. ते वर अशी वाटीसारखी आहे आणि त्या वाटीतनं बियाणे टाकले जाते आणि ते खालच्या 3 फण म्हणजे 3 फाळातून खाली जाते. तर इथे काय सांगितलेलं आहे की वला टाकीती तिफन शितू वखर पाहते. काय सांगितलं बघा. हां, तिफन शेतकरी चालवत आहे. हां, आणि तो तिफन चालवतो तेव्हा त्या वलामधून बियाणे म्हणजे सीड खाली टाकलं जाते आणि तिफन फिरते आणि मग शितू वखर पाहते. म्हणजे जे वखर आहे ते खालचा भाग जो आहे त्याला वखर म्हणतात. तो काय करतो तर त्या धान्यावरून फिरतो, म्हणजे त्या सीडवरून फिरते. वखर पाहते, वखर फिरते आणि त्यामुळे काय होते म्हणजे मुलींनो, हे खालचं वखर जेव्हा त्याच्यावरून फिरते तेव्हा ती माती त्या बियाणावर पडून पडून ती त्याच्या खाली काय होते तर त्याच्या खाली अडकवली जाते. मातीखाली बियाणं हाईड केलं जाते. त्यामुळे ते वला टाकते, म्हणजे बियाणं टाकलं की तिफन शितू वखर पाहते. तिफन वरून ढेकूळ, शितू म्हणजे दॅट 1 piece ऑफ द मड, ते शितू, ते वखर म्हणजे त्या मातीत पेरलेल्या धान्यावरून पाहते, माती घालते. हायडिंग दॅट सीड्स अंडर द माती मड. आणि पाणी भिजलं ढेकुळ लोणी पायाले वाटते. आणि पाण्याने पाऊस पडून पडत आहे ना, त्यामुळे जेव्हा ढेकूळ म्हणजे काय तर दॅट 1 piece ऑफ मड, म्हणजे आपण कसं जागरी घेतली तर जागरीचा 1 पीस घेतो ना आपण मोठा असा, तसा मातीचा एक मोठा पीस ढेकूळ. ते जेव्हा पाण्याने भिजते तेव्हा आपण त्यामधून पाण्यातून आणि त्या मातीवरून चाललं की जणू काही लोणी पायाले वाटते. ती माती एवढी चिंब भिजून मऊ होते, सॉफ्ट मुलायम, की आपल्या पायाला ती लोण्यासारखी, लोणी म्हणजे बटर, तर लोण्यासारखी मऊ वाटते. ती आपल्या पायाला लोण्यासारखी. आता वेन इट इज हार्ड, म्हणजे मेमध्ये एप्रिलमध्ये जेव्हा जमीन कडक असते, कडक हार्ड, ते ढेकूळ मोठी मोठी असती निघतात. 1 piece ऑफ द मड, तर ती एवढी मोठी असते, ती पायाला भरतात, माती आपल्या पायाला भरते. पण जेव्हा पाऊस पडतो, माती ओली होते, तेव्हा ती माती आपल्या पायाला एवढी मऊ आणि मुलायम लागते, जणू काही
लोणी पायाला लागत आहे. लोणी म्हणजे बटर, ते पायाला लागते असं वाटते. आणि काया ढेकळात डोया हिरवं सपन पाहते. आणि ही काळी ढेकळं जेव्हा पाण्यामध्ये भिजून ती माती होते, चिंब भिजून निघते आणि दलदल अशी ती नांगरणी होते शेतीमध्ये, तेव्हा डोळ्यातून, डोया म्हणजे लिहा डोळ्यात, शेतकरी आपल्या डोळ्यात हिरवं स्वप्न पाहते. हिरवं स्वप्न. व्हॉट इज हिरवं स्वप्न? दॅट एव्हरीवेअर ग्रीनरी, दॅट एव्हरीवेअर क्रॉप्स, दॅट एव्हरी सीडलिंग्स आर मीन्स नाईसली ग्रोन अप असं. तर ते हिरवं सपन, सपन म्हणजे लिहा स्वप्न. हिरवं स्वप्न कोण पाहतो? शेतकरी. कशात पाहतो? काळ्या ढेकळात. काळं ढेकूळ म्हणजे काळ्या मातीचा तुकडा जो आहे, जो पाण्यामध्ये भिजतो, तो आता तयार असतो. कशाला? तर बियाणातनं बीजमधून क्रॉप्स बाहेर यायला, म्हणजे पिकवायला. त्यामुळे शेतकऱ्याच्या पण डोळ्यामधून हिरवं स्वप्न शेतकरी पाहत असतो. मीन्स व्हॉट? प्रॉस्पॅरिटी इन द फार्म ऑफ फील्ड, द क्रॉप्स आर गेटिंग रेडी. हे हिरवं स्वप्न तो पाहतो की माझं शेत हिरवंगार झालेलं आहे, सुंदर झालेलं आहे. अँड नाऊ इट्स गोइंग टू मीन्स इट इज द क्रॉप्स विल कम अप, ग्रोज, अँड आय विल गेट द व्हॉट? ग्रेन्स. असं ते त्याचं हिरवं स्वप्न. डोया सपन पाहते. तो आपल्या डोळ्यात छानपैकी हिरवं पीक आल्याचं स्वप्न पाहतो. आणि तो जेव्हा तिफन फिरवत असतो तेव्हा अचानक काटा पायात रुतते. त्याच्या पायाला काटा भरतो. अचानक पायाला काटा भरतो. आणि काटा तुम्हाला माहिती आहे कसा असतो काटा? असा भोकदार, टोकदार, अणकुचीदार. तर तो त्याच्या पायाला काटा रुतते, म्हणजे काटा पायामध्ये जाऊन बसतो. आणि काटा जेव्हा पायात रुततो, जाऊन बसतो, भरतो, तेव्हा लाल रगत सांडते. लाल रगत म्हणजे लाल रक्त, ब्लड, रेड ब्लड सांडते. त्याच्या पायातनं तो पुढे पुढे जातो, तेवढं काटा भरला की त्याच्या पायातनं काय येते? लाल रक्त सांडते. पण त्याची तो फिकीर करत नाही, कारण तो आपलं तिफन चालवण्यात, नांगरणी करण्यात इतका मग्न असतो. कारण त्याला एकच दिसतं, हिरवं स्वप्न त्याच्या डोक्यात फुललेलं असतं. त्याला ते सत्यात आणायचं असतं. तो नांगरणी करतो, आता लवकरच शेत हिरवंगार होणार. आणि हिरवंगार शेताचं स्वप्न त्याच्या डोक्यात फुलत आहे. तो ते स्वप्न पाहत आहे. वरून ढग बरसत आहे, पाऊस पडत आहे. आणि त्याचं शेतकऱ्याचं जे स्वप्न आहे ते आता लवकरच पुरं होणार आहे. अशा प्रकारे शेतकऱ्याचं शेताचं स्वप्न, शेतकऱ्याचं शेतातले कष्ट, शेतकऱ्याचं शेतावर असलेलं अवलंबून असणे, हे सर्व कवितेतून कवीने काय केलेलं आहे तर आपल्यापुढे मांडलेलं आहे. अशा प्रकारे मुलींनो, कविता इथे संपलेली आहे. आणि मला वाटते तुम्हाला ती वऱ्हाडी भाषा आणि मराठी भाषेतले शब्द कळलेले असतील. तशी ती कविता सोपी आहे. ही कवितेचं गायन जे आहे, म्हणजे पिक्चरमधलं गीत, अरे संसार संसार या पिक्चरमधलं गीत आहे, काळ्या मातीत मातीत. आणि त्यावर आधारित व्हिडिओ तो मी तुम्हाला दाखवेन. म्हणजे जेव्हा ते गाणं लागेल पुढच्या पिरियडला, तेव्हा तुम्ही बघा की नक्की शेतकऱ्याला याच्यातनं काय, म्हणजे तो नक्की काय करतो आणि त्याला काय कवीला काय अभिप्रेत आहे. तर त्याचं दुःख, त्याचं स्वप्न, त्याचा आनंद, त्याचं हार्डवर्क सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमधून दिसणार आहे.
इथेच मी थांबवते. थँक्यू गर्ल्स.